Now we are going to start the second part of central nervous system. The second part of central nervous system, it is called as spinal cord. आपला पार्ट कुठला सुरू आहे? नर्वस कोऑर्डिनेशन. नर्वस कोऑर्डिनेशन मधली सिस्टीम कुठली? नर्वस सिस्टीम. ही नर्वस सिस्टीम आपण किती पार्ट्स मध्ये स्टडी करायला घेतलेली आहे? 3. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम अँड ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. पहिला पार्ट कुठला आपला सुरू आहे? सेंट्रल नर्वस सिस्टीम. मग सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये किती पार्ट्स? 2. एक अँटेरियर आणि दुसरा पोस्टेरियर. Anterior part of the central nervous system is called as brain and the posterior part of the central nervous system is called as spinal cord. तर तो स्पायनल कॉर्ड आपल्याला आता डिस्कस करायचा आहे, स्टडी करायचा आहे. मग तो स्पायनल कॉर्ड कसा असेल? तर त्या पर्टिक्युलर स्पायनल कॉर्डला आपल्याला 2 स्ट्रक्चरने ऑब्झर्व करायचं आहे, एक्सटर्नल स्ट्रक्चर आणि इंटरनल स्ट्रक्चर. ठीक आहे, चला हा पहा स्पायनल कॉर्ड. हा आहे स्पायनल कॉर्ड. याच्या वरचा जो पार्ट आहे तो ब्रेन, इथून एवढा जो पार्ट आहे तो स्पायनल कॉर्ड. या पर्टिक्युलर स्पायनल कॉर्डला आता आपण पहिल्यांदा डिफाईन करू, त्याची इन्फॉर्मेशन एक्सटर्नल घेऊ, मग इंटरनल इन्फॉर्मेशन मध्ये जाऊ. ठीक आहे. आता हा स्पायनल कॉर्ड ऍक्च्युली ब्रेनचा इथे एक पार्ट संपला, त्याला म्हणतो आपण मेडुला ऑब्लॉंगेटा. आणि हा मेडुला ऑब्लॉंगेटा खाली जर एक्सटेंड होत असेल, पोस्टेरियरली जर एक्सटेंड होत असेल, तर दॅट पर्टिक्युलर पोस्टेरियर एक्सटेन्शन ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा इज कॉल्ड एज स्पायनल कॉर्ड. मग कसं डिफाईन करता येईल स्पायनल कॉर्डला? द पोस्टेरियर एक्सटेन्शन ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा इन द फॉर्म ऑफ लॉंग हॉलो ट्यूब. द posterior extension of medulla oblongata in the form of long hollow tube is called as spinal cord. म्हणजे काय की हे पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड हे दुसरं तिसरं काही नसून हे मेडुला ऑब्लॉंगेटाचं पोस्टेरियर एक्सटेन्शन आहे. मग कुठे प्रेझेंट असते? दिस पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड इट इज सिच्युएटेड इन द न्यूरल कॅनल ऑफ द व्हर्टिब्रल कॉलम. की व्हर्टिब्रल कॉलम जर असेल तर तो हॉलो आहे. त्या पर्टिक्युलर हॉलो व्हर्टिब्रल कॉलमच्या आत जी स्पेस आहे त्या स्पेसला काय म्हणतो आपण? न्यूरल कॅनल. आणि त्या न्यूरल कॅनल मधनं काय पास होऊन राहिला? स्पायनल कॉर्ड. सो दिस पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड इट इज सिच्युएटेड इन द न्यूरल कॅनल ऑफ द व्हर्टिब्रल कॉलम. मग आता हा पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड कसा आहे? दिस पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड इट इज लॉंग, इट इज सॉफ्ट. द कलर ऑफ दिस पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड इट इज व्हाइटिश. The color of this particular spinal cord it is whitish. The length of this particular spinal cord it is around 40 to 45 centimeter. The breadth of this particular spinal cord it is around 2 centimeter. The weight of this particular spinal cord it is about 35 grams. About 35 grams. And this particular spinal cord it is present in the neural canal of the vertebral column up to the second lumbar vertebra. अप टू द सेकंड लंबर वर्टिब्रा. म्हणजे हा पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड जर असेल तर हा स्पायनल कॉर्ड दिसतो असा लांब, पण या पर्टिक्युलर स्पायनल कॉर्डचं पूर्ण नेचर हे सेकंड लंबर वर्टिब्रा पर्यंत आपल्याला स्पायनल कॉर्ड मध्ये क्लिअर दिसणार. म्हणजे काय? तर ऍक्च्युअली दिस पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड इट शोज द प्रेझेन्स ऑफ 2 डिफरंट टाइप्स ऑफ मॅटर इज देअर, द ग्रे मॅटर अँड द व्हाईट मॅटर. त्या डायग्राम मध्ये दिसेल. This spinal cord it shows the presence of 2 different types of matter. They are the gray matter and the white matter, and both this particular gray matter and the white matter they are differentiated. They are visible up to second lumbar vertebra. Hence, this particular spinal cord up to lumbar region it is nervous, and after lumbar region this particular spinal cord it is a non nervous. याचं मीनिंग काय की हा पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड इथपर्यंत पाहिला, लंबर रिजन पर्यंत पाहिला, तर या पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड मध्ये दोन्ही मॅटर डिफरन्शिएट होतात, ग्रे मॅटर अँड व्हाईट मॅटर. पण याच्या पुढे ग्रे मॅटर आणि व्हाईट मॅटर डिफरन्शिएट होत नाही. हे याच्या पुढचा जो पर्टिक्युलर पार्ट आहे हे फक्त मेनिंजेसचं एक्सटेन्शन आहे. म्हणजे याच्या पुढे स्पायनल कॉर्ड दिसून राहिला, पण तिथे ग्रे मॅटर व्हाईट मॅटर नसणार. तिथे त्याच्या जागी काय प्रेझेंट असणार? फक्त या पर्टिक्युलर सेंट्रल नर्वस सिस्टीमला जे बाहेरून कव्हरिंग आहे त्या कव्हरिंगला काय म्हणतो आपण? मेनिंजेस. ते मेनिंजेस फक्त एक्सटेंड झालेले आहे. म्हणजे फायनली ॲट द लास्ट दिस पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड इट लुक्स लाईक अ थ्रेड, अँड दॅट पर्टिक्युलर थ्रेड लाईक पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड इट इज कॉल्ड ॲज अ फायलम टर्मिनेल. इट इज कॉल्ड ॲज फायलम टर्मिनेल. अजून this particular spinal cord it shows the presence of 2 swelling. Thus the diameter of this particular spinal cord it is not uniform throughout the length. Thus this particular spinal cord it shows the presence of 2 swelling. The swelling which is present in the neck region it is called as a cervical swelling, and the swelling which is present in the lumbar region it is called as lumbar swelling. And in this particular lumbar region this particular spinal cord it looks like a cone.
It looks like a cone, and that particular cone-like part of this particular spinal cord in lumbar region, it is called as a conus medullaris. It is called as conus medullaris. Azun, this particular spinal cord mainly shows the presence of nerves which are supplying to the various parts of the body, and the nerves which are arising from this particular spinal cord, they are called as spinal nerves. They are called as spinal nerves. मी आता काय म्हटलं की या पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड पासून नर्व्स निघणार आहे. ह्या सगळ्या नर्व्स ह्या पेअर्ड असणार आहे, आणि ह्या पर्टिक्युलर नर्व्ह स्पायनल कॉर्ड पासून ज्या निघालेल्या आहे ह्या स्पायनल नर्व्सला स्पायनल नर्व्स म्हणतात. देर आर 31 पेअर्स ऑफ स्पायनल नर्व्स. Of the 31 pairs of these particular spinal nerves, 8 pairs of spinal nerves, they are arising from the neck region. They are called as cervical nerves. 12 pairs of these particular nerves, they are arising from the thoracic region. They are called as the thoracic nerves. 5 pairs of these particular nerves, they are arising from the lumbar region of this particular spinal cord. They are called as the lumbar nerves. Again, 5 pairs of these particular nerves arising from the sacral region of the vertebral column. That particular nerves are called as the sacral nerves, and last one pair, it is arising from the end part of the spinal cord, that is called as the coccygeal nerve. म्हणजे पेयर्स किती आहे तर 8 पेयर्स आहे, 12 पेयर्स आहे, 5 पेयर्स आहे, 5 पेयर्स आहे, 1 पेयर आहे. टोटल किती पेयर्स आहे 31. बट इन लंबर region, these particular nerves, they looks like a horse tail. की ह्या पर्टिक्युलर लंबर रिजन मधल्या ज्या पर्टिक्युलर नर्व्स आहे ह्या हॉर्सच्या टेल सारख्या दिसतात, म्हणून दॅट पर्टिक्युलर रिजन ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड विच लुक्स लाईक अ हॉर्स टेल, दॅट पार्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड, इट इज कॉल्ड एज अ कॉर्डा इक्विना. इट इज कॉल्ड एज कॉर्डा इक्विना. म्हणजे हा जो पर्टिक्युलर पार्ट आहे या स्पायनल कॉर्डचा लंबर रिजन मधला इथल्या ज्या पर्टिक्युलर नर्व्स आहे ह्या बंच मध्ये दिसतात, हॉर्सच्या टेल सारख्या दिसतात, म्हणून दॅट पर्टिक्युलर पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड, इट इज कॉल्ड एज अ कॉर्डा इक्विना. It is called as chorda equina. So this is the overall general external structure of this particular spinal cord. काय काय माहित झालं आपल्याला की या पर्टिक्युलर स्पायनल कॉर्डचं डायमीटर सारखं नसणार, 2 स्वेलिंग असणार. एक आहे सर्वायकल स्वेलिंग, दुसरं आहे लंबर स्वेलिंग. हा पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड थ्रूआउट द लेंथ नर्वस नसणार. मग हा स्पायनल कॉर्ड लंबर रिजन पर्यंत म्हणजे सेकंड लंबर वर्टेब्रा पर्यंत हा पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड कसा असणार तर नर्वस असणार. म्हणजे तिथे ग्रे मॅटर व्हाईट मॅटर डिफरन्शिएट होणार, पण याच्या पुढे ग्रे मॅटर व्हाईट मॅटर डिफरन्शिएट होणार नाही, ते फक्त मेनिंजेसचं एक्सटेन्शन असणार. म्हणून इथून सेकंड लंबर नंतरच्या स्पायनल कॉर्डला नॉन नर्वस म्हणतात, त्याच्या आधीच्या पार्टला काय म्हणतात नर्वस. त्याच्यानंतर लंबर रिजन मध्ये जो पर्टिक्युलर कोन सारखा पार्ट असणार त्याला काय म्हणतो कोनस मेडुलारिस. पण या लंबर रिजन मध्ये हा स्पायनल कॉर्ड जिथून नर्व्स निघून राहिल्या त्या हॉर्स टेल सारख्या दिसतात, म्हणून दिस पर्टिक्युलर पार्ट ऑफ द स्पायनल कॉर्ड इट इज कॉल्ड एज अ कॉर्डा इक्विना. बट द एंड पार्ट ऑफ दिस पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड इट इज अ थ्रेड लाइक, and that particular thread like part of the spinal cord it is called as the phylum terminale. It is called as phylum terminale. आता आपण काय करणार की हा पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड जर असेल ना तर या पर्टिक्युलर स्पायनल कॉर्डचा आपण आता ट्रान्सफर सेक्शन घेऊ, आणि या स्पायनल कॉर्डच्या आत काय, आता आपण म्हणतो की या स्पायनल कॉर्ड मध्ये ग्रे मॅटर आहे व्हाईट मॅटर आहे, पण ते आहे कुठे ते जर पाहायचं असेल तर या पर्टिक्युलर स्पायनल कॉर्डचं काय घ्यावं लागेल सेक्शन घेऊ आपण. कुठलं सेक्शन घ्यायचं ट्रान्सफर सेक्शन. तर या स्पायनल कॉर्डचं मी इथे घेतलेलं आहे आता ट्रान्सफर सेक्शन, आणि आता आपण ऑब्झर्व करणार आहे internal structure of spinal cord, that is called as the transverse section of spinal cord. Carefully observe करा. The shape of this particular spinal cord in transverse section. आपण हा स्पायनल कॉर्ड आहे याचा असा सेक्शन ट्रान्सवर्स घेतलेला आहे. तर in transverse section this particular spinal cord or the shape of this particular spinal cord, it is oval or it is elliptical. It is oval or elliptical. In the center this particular spinal cord, it shows the presence of a continuous cavity. That particular continuous cavity which is present in this particular spinal cord up to lumbar region, it is called as a central canal. It is called as central canal. मी काय म्हटलं की या पर्टिक्युलर स्पायनल कॉर्डच्या सेंटर मध्ये जी कॅव्हिटी आहे ती पर्टिक्युलर कॅव्हिटी या पर्टिक्युलर मिडल ऑब्लॉंगेटाच्या कॅव्हिटी पासून सुरू झाली, लंबर रिजन पर्यंत ती कॅव्हिटी प्रेझेंट, अँड दॅट पर्टिक्युलर कॅव्हिटी ऑफ दॅट पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड इट इज कॉल्ड एज सेंट्रल कॅनल. So in the center this particular spinal cord, it shows the presence of a continuous cavity. That particular continuous cavity
which is present in the spinal cord up to lumbar region, that particular cavity, it is called as the central canal. So this particular central canal of this particular spinal cord, it is anteriorly connected with the cavity of the medulla oblongata, and this particular central canal, it is posteriorly closed at the lumbar region of this particular spinal cord. The region, it is called as the conus medullaris. It is called as conus medullaris. This particular central canal, which is present in the spinal cord, it is filled with a fluid, the nutritive fluid. That particular nutritive fluid, it is called as cerebrospinal fluid. That particular cerebrospinal fluid, which is present in the central canal, it is formed by the two structures which are present in the brain. They are the anterior choroid plexus and posterior choroid plexus, where the anterior choroid plexus, it is present in the diencephalon and the posterior choroid plexus, it is present in the medulla oblongata. मी आता असं म्हटलं की ही सेंट्रल कॅनल जी आहे, या सेंट्रल कॅनल मध्ये फ्लुइड प्रेझेंट आहे. त्या फ्लुइडला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणतात. ते न्यूट्रिटिव्ह फ्लुइड आहे. त्या पर्टिक्युलर फ्लुइड कडून न्यूट्रिशन, ऑक्सिजन, वॉटर हे सप्लाय होईल. पण ते सेरेब्रोस्पायनल फ्लुइड जे सेंट्रल कॅनल मध्ये प्रेझेंट आहे, ते तयार कोण करेल? तर दिस पर्टिक्युलर cerebrospinal fluid, it is formed by the cells of the nervous system, that is called as ependymal cells. As well, the two structures which are present in the brain, they are called as anterior choroid plexus, which is present in the diencephalon, and posterior choroid plexus, which is present in medulla oblongata. ही आहे सेंट्रल कॅनल. आता इथनं आपण बाहेर येऊ की या पर्टिक्युलर स्पाइनल कॉर्डला कव्हर आहे का? सो दिस पर्टिक्युलर स्पाइनल कॉर्ड, इट शोज द प्रेझेन्स ऑफ कव्हरिंग्स. द कव्हरिंग्स ऑफ दिस पर्टिक्युलर स्पाइनल कॉर्ड, दे आर कॉल्ड एज द मेनिंजेस. दे आर कॉल्ड एज मेनिंजेस. ईच कव्हरिंग, इट इज कॉल्ड एज अ मेनिंग्स. एक कव्हर असेल तर मेनिंग्स म्हणतात, पण तीन कव्हरिंग्स असेल तर दे आर कॉल्ड एज अ मेनिंजेस. सो दिस पर्टिक्युलर स्पाइनल कॉर्ड, एक्सटर्नली इट इज कव्हर्ड बाय कव्हरिंग्स. द कव्हरिंग्स आर called as a meninges. These particular meninges are the outer, middle and inner. Are the outer, middle and inner. The outer is a thick, tough and protective. That particular covering, it is called as a dura mater. It is avascular. It is a avascular. The middle covering, it is a thin, avascular, wave-like covering. That is called as a arachnoid matter. And the innermost thin, membranous and vascular covering of this particular spinal cord, it is called as a pia mater. That is called as a pia mater. So this particular spinal cord, it shows the presence of three coverings. The three coverings are dura mater, arachnoid mater and the pia mater. The function of all these particular three meninges is to protect this particular spinal cord from mechanical shock. But in between dura mater, in between dura mater and the arachnoid matter, there is presence of a space. That particular space, it is called as a subdural space, that is filled with a fluid that is called as a serous fluid. As well, in between arachnoid matter and the pia matter, there is presence of a space that is called as a subarachnoid space, and that is filled with a fluid that is called as a cerebrospinal fluid. That is called as cerebrospinal fluid. याचा मीनिंग काय की तीन मेनिंजेस आहे, पण मध्ये किती स्पेसेस आहे? दोन स्पेसेस आहे. दोन स्पेसेस कशा कशाच्या मध्ये? तर ड्युरा मॅटर, अरॅक्नॉइड मॅटरच्या मध्ये एक स्पेस आहे. अरॅक्नॉइड मॅटर आणि पाया मॅटरच्या मध्ये एक स्पेस आहे. ड्युरा मॅटर, अरॅक्नॉइड मॅटरच्या मध्ये जर स्पेस असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ सबड्युरल स्पेस. अरॅक्नॉइड मॅटर आणि पाया मॅटरच्या मध्ये जर स्पेस असेल तर दॅट इज कॉल्ड एज अ सब अरॅक्नॉइड स्पेस. सबड्युरल स्पेस मध्ये कुठलं फ्लुइड प्रेझेंट आहे? तर सिरस फ्लुइड. आणि सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये जर फ्लुइड कोणतं प्रेझेंट असेल तर सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. दोन्ही पण फ्लुइड असेल तर फंक्शन काय असेल? टू प्रोटेक्ट द स्पायनल कॉर्ड फ्रॉम मेकॅनिकल शॉक. पण सेरेब्रोस्पायनल फ्लुइडचं मेन फंक्शन काय असेल? टू प्रोव्हाइड, टू कन्वे द ऑक्सिजन अँड न्यूट्रिएंट्स टू द स्पायनल कॉर्ड. अराउंड दिस पर्टिक्युलर ड्युरा मॅटर, देर इज प्रेझेन्स ऑफ अ स्पेस. ड्युरा मॅटरच्या बाहेर पण एक स्पेस प्रेझेंट असते. अराउंड दिस पर्टिक्युलर ड्युरा मॅटर, देर इज प्रेझेन्स ऑफ अ स्पेस. दॅट पर्टिक्युलर स्पेस, इट इज कॉल्ड एज इपिड्युरल स्पेस. दॅट इज कॉल्ड एज इपिड्युरल स्पेस. म्हणजे ब्रेन असेल तर त्याच्या बाहेर स्पेस नाही, डायरेक्ट ते स्कलबोनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे ब्रेन. पण हा स्पायनल कॉर्ड जर असेल तर इनडायरेक्टली हा स्पायनल कॉर्ड व्हर्टिब्रल कॉलम मधून पास होत आहे, आणि व्हर्टिब्रल कॉलम फ्लेक्झिबल आहे. त्याच्यामुळे स्पायनल कॉर्ड आणि व्हर्टिब्रल कॉलमच्या मध्ये जर स्पेस असेल, म्हणजे ड्युरा मॅटरच्या मध्ये बाहेर जर स्पेस असेल तर दॅट पर्टिक्युलर स्पेस, इट इज कॉल्ड एज अ इपिड्युरल स्पेस. That is called as epidural space. So this particular spinal cord, externally it is covered by the coverings. The coverings are called as the meninges.
आता परत सेंटर मध्ये या. अराउंड दिस पर्टिक्युलर सेंट्रल कॅनल देर इज प्रेझेन्स ऑफ अ मॅटर. दॅट पर्टिक्युलर मॅटर इट इज कॉल्ड एज अ ग्रे मॅटर. That is called as gray matter. The shape of this particular gray matter which is present in the spinal cord is capital H shape or it is butterfly shape. की ग्रे मॅटरचा शेप कसा आहे तर कॅपिटल एच शेप आहे, नाही तर मग त्याचा शेप कसा आहे तर बटरफ्लाय शेप आहे. दिस पर्टिक्युलर ग्रे मॅटर इट इज मेड अप ऑफ सेल बॉडीज ऑफ न्यूरॉन्स अँड डेंड्राइट्स. द ग्रे मॅटर इट इज मेड अप ऑफ cell bodies of neurons, त्याला आपण cytons म्हणतो, as well as this particular gray matter shows the presence of dendrites. Okay, this particular gray matter, because it is a capital H shape, it shows the presence of two dorsolateral projections and two ventrolateral projections. हे dorsal side ला projections आहे, हे ventral side ला projections आहे, हे पण पूर्ण dorsal side ला नाही आहे, ते lateral side ला पण turn झालेलं आहे, म्हणून यांना काय म्हणतो आपण dorsolateral projections, यांना काय म्हणतो आपण ventrolateral projections. So because the shape of this particular gray matter is capital H shape, it shows the presence of two dorsolateral projections and two ventrolateral projections. The two dorsolateral projections are called as the dorsal horns. The two ventrolateral projections they are called as the ventral horns. हे आहे dorsal horns आणि हे आहे ventral horns. हे जर horns या स्पायनल कॉर्ड मधून जर बाहेर निघाले तर त्यांना आपण नेम चेंज करतो. दे आर कॉल्ड एज द डॉर्सल रूट्स अँड द व्हेंट्रल रूट्स. म्हणजे ग्रे मॅटर स्पायनल कॉर्डच्या आत असेपर्यंत त्यांना हॉर्न म्हणा, हॉर्न म्हणा. पण हे पर्टिक्युलर हॉर्न जर आता बाहेर निघत असेल आणि त्याच्यापासून पुढे जाऊन नर्व तयार होत असेल तर आता बाहेर निघालेल्या हॉर्न्सला रूट म्हणतात. म्हणजे हे दोन होईल डॉर्सल रूट आणि हे दोन होईल व्हेंट्रल रूट. So this is the matter, that particular matter it is called as gray matter. So around this particular central canal there is presence of that particular matter. That particular matter it is called as gray matter. It is made up of cell bodies of neurons as well as the dendrites. The shape of this particular gray matter, because it is capital shape or it is capital shape and because it is capital H shape, it shows the presence of two dorsolateral projections, two ventrolateral projections. The dorsolateral projections are called as the dorsal horns and the ventrolateral projections are called as the ventral horns. Around this particular gray matter there is presence of another matter. That particular matter it is called as the white matter, where this particular white matter it is made up of axons. It is made up of axons, but this particular white matter which is present in this particular spinal cord, it is present in the form of columns. की हा particular spinal cord आहे, आपण याचा असा सेक्शन घेतलेला आहे. ऍक्च्युअली स्पायनल कॉर्ड वर्टिकल आहे, उभा आहे, म्हणून या पर्टिक्युलर स्पायनल कॉर्डला ही साइड जर डॉर्सल असेल, ही साइड जर व्हेंट्रल असेल तर ही साइड लॅटरल आहे. डॉर्सल साइडला कॉलम हा आहे, व्हेंट्रल साइडला कॉलम हा आहे, लॅटरल साइडला कॉलम हा आहे. So around this particular gray matter there is presence of a matter. That matter it is called as white matter. This particular white matter it is present in the form of three columns. The three columns are dorsal column, ventral column and the lateral column. Dorsal column, lateral column and the ventral column. And these particular columns of spinal cord of white matter they are called as the funiculi. They are called as funiculi. So this is called as the dorsal funiculus, this is called as the lateral funiculus and this is called as the ventral funiculus. From the lateral and the ventral funiculus there develops the tract. That particular tract it is called as the descending tract. की हा lateral column आहे आणि हा ventral column आहे, याच्या मधलं जे white matter आहे त्याच्यापासून एक tract तयार होईल. That particular tract it is called as the descending tract. And this particular descending tract which is formed from lateral funiculus and the ventral funiculus carry the information from the brain to the spinal cord. Descending tract. From the dorsal funiculus, dorsal funiculus. From the dorsal funiculus there develops the tract. That particular tract it is called as ascending tract. The function of the ascending tract is carry the information from spinal cord to the brain. म्हणजे indirectly हे जे व्हाईट मॅटर आहे हे कोणाच्या कम्युनिकेशन साठी आहे, ब्रेन विथ द स्पायनल कॉर्ड विथ द ब्रेन. परत एकदा सांगतो, फ्रॉम द लॅटरल funiculus and the ventral funiculus there develops the tract. That tract it is called as a descending tract and that descending tract it carry the information from brain to the
spinal cord. But from this particular dorsal funiculus, there develops the tract. That particular tract, it is called as a ascending tract, and that ascending tract of this particular spinal cord, it carry the information from spinal cord to the brain. म्हणजे ब्रेन टू स्पायनल कॉर्ड टू ब्रेन कम्युनिकेट व्हायसाठी जे मॅटर प्रेझेंट आहे ते मॅटर कुठलं प्रेझेंट आहे, व्हाईट मॅटर. पण बॉडी ऑर्गन्सला कम्युनिकेट जर करायचं असेल तर जे मॅटर यूज होईल त्या मॅटरला काय म्हणतो आपण, ग्रे मॅटर. त्या ग्रे मॅटर पासून समोर जाऊन काय तयार होईल तर रूट्स तयार होईल, आणि या रूट्स पासून पुढे जाऊन काय तयार होतात तर नर्व्स. म्हणजे बॉडीला कंट्रोल करायचं असेल तर ग्रे मॅटर यूज होईल. पण ब्रेन आणि स्पायनल कॉर्डला कम्युनिकेशन मध्ये राहायचं असेल तर जे मॅटर यूज होईल ते मॅटर कुठलं यूज होईल, व्हाईट मॅटर. Again, the another thing is this particular spinal cord, it shows the presence of two depressions. The depressions of this particular spinal cord, they are called as the fissures. They are called as the fissures. The one it is called as the dorsal fissure, the another it is called as the ventral fissure. The one it is called as the dorsal fissure, the another it is called as the ventral fissure. The fissure which is present towards the ventral side of this particular spinal cord, it is the deep. That particular fissure it is called as the ventral fissure. Fissure म्हणजे depression. And the fissure which is present towards the dorsal side, it is the shallow. That particular fissure it is called as the dorsal fissure. That is called as dorsal fissure. So this is the internal structure of this particular spinal cord. Indirectly, this is the internal and this is the external structure of the spinal cord. The significance or importance of this particular spinal cord are, this particular spinal cord, it act as a pathway between the brain and the body parts. म्हणजे indirectly ब्रेनला माझ्या बॉडी पार्टला जर इन्फॉर्मेशन सेंड करायची असेल तर ते ब्रेन डायरेक्ट या पर्टिक्युलर बॉडी पार्टला इन्फॉर्मेशन सेंड करणार नाही, थ्रू कशाच्या सेंड करेल, स्पायनल कॉर्ड. इनडायरेक्टली दिस पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड, इट ऍक्ट ॲज मीडिएटर, इट ऍक्ट ॲज अ पाथवे बिटवीन द ब्रेन अँड द बॉडी पार्ट्स. अँड द अनदर व्हेरी इम्पॉर्टंट सिग्निफिकन्स ऑफ दिस पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड इज दॅट this particular spinal cord, it is the center for most of the reflex actions. It is the center for most of the reflex actions. की या पर्टिक्युलर स्पायनल कॉर्ड कडून बॉडीच्या खूप साऱ्या इन्व्हॉलंटरी ऍक्शन्स कंट्रोल होतात. त्या ऍक्शन्सला म्हणतो आपण रिफ्लेक्स ऍक्शन्स. आणि त्या रिफ्लेक्स ऍक्शनचा मेन सेंटर, बॉडीतल्या मॅक्झिमम रिफ्लेक्स ऍक्शनचा मेन सेंटर कोण असेल तर स्पायनल कॉर्ड. अगेन, the another important function of this particular spinal cord is that this particular spinal cord, it prevents the overloading of the brain. की फक्त ब्रेननी बॉडी पूर्ण बॉडीला कंट्रोल करतो म्हटलेलं असेल तर ब्रेन ओव्हरलोड होईल. म्हणून ते ब्रेन ओव्हरलोड होऊ नये म्हणून एक पार्ट आहे, दॅट पर्टिक्युलर पार्ट इट इज कॉल्ड एज स्पायनल कॉर्ड. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द स्पायनल कॉर्ड. म्हणजे आतापर्यंत आपण कुठे आलो की आपण आपल्या नर्वस सिस्टीमचा, ह्युमन नर्वस सिस्टीमचा पहिला पार्ट आता कंप्लीट केला, दॅट इज कॉल्ड एज द सेंट्रल नर्वस सिस्टीम. So central nervous system of the human being, it shows the presence of two parts. The one is anterior, the another is posterior. The anterior part of the central nervous system is called as brain, and the posterior part of the central nervous system is called as spinal cord. ही आहे आता सेंट्रल नर्वस सिस्टीम. याच्या पुढचा पार्ट राहील आता पेरिफेरल नर्वस सिस्टीम.